नमस्कार, मी प्राध्यापक अनिल मगर, चित्री ॲग्रो ॲडव्हेंचर इको टुरिझम व होमस्टे, धनगरवाडा नंबर 1, औंढी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. कोविड-19 या साथीच्या रोगाचा पर्यटन क्षेत्रावर झालेले परिणाम याविषयी मी थोडक्यात माझे मत मांडणार आहे. परिणाम हे प्रामुख्याने 5 घटकावर झालेला आहे. प्रमुख केंद्र, कामगार, स्थानिक विक्री व्यवसाय, पर्यटक आणि इतर संबंधित घटक. साधारण एप्रिल व मे महिने म्हणजे शाळेचे सुट्टीचे दिवस किंवा रोजच्या कामातून एक विरंगुळा म्हणून कुटुंबासहित किंवा मित्रमंडळी सोबत फिरायला जायचं नियोजन असतं. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राचे वर्षभरातले मुख्य व्यवसायाचे दिवस असतात. पावसाळ्यात वर्षासली म्हणजे पावसात चिंब भिजण्यासाठी धबधब्यात मनसोक्त आनंद लुटण्याचे दिवस. कोविड-19 साथीमुळे गेले 5 महिने लॉकडाऊन असल्याने पर्यटनच बंद झालेलं आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रावर प्रचंड आर्थिक फटका बसलेला आहे आणि एकंदरीतच पर्यटन व्यवसायच अडचणीत आलेला आहे. दुसरा प्रमुख घटक म्हणजे कामगार. चित्री ॲग्रो ॲडव्हेंचर इको टुरिझम व होमस्टे येथे साधारण 15 ते 20 स्त्री-पुरुष काम करीत असतात. हे सगळे कामगार येथीलच धनगरवाड्यातीलच आहेत. त्यांचे उदरनिर्वाह फक्त पगारावरच चालतं. 5 महिन्यापासून काम नसल्याने या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यानंतर स्थानिक विक्री व्यवसायावर झालेला परिणाम. वाड्या वस्तीतील धनगर कुटुंबांनी जंगलात फिरून गोळा केलेला नैसर्गिक शुद्ध व औषधी मध, स्थानिक काजू शेती व लघु उद्योगातून उत्पादित झालेला काजूगर, आजऱ्याचे ब्रँड म्हणून ओळखलं गेलेलं सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं स्थानिक आजरा घनसाळ व नाचणं, आमच्या खास चुलीवरचं गावरान चिकनसाठी लागणारं गावरान कोंबड्या, त्याचबरोबर कोकणी रानमेवा म्हणजे फणस, कैऱ्या, काजू, करवंद, जांभळं हे सर्व याच स्थानिक लोकांच्याकडून घेतलं जायचं. सध्या हे सगळं ठप्प आहे. पर्यटकावर झालेला परिणाम. चित्री इको टुरिझम येथे प्रामुख्याने फॉरेस्ट थेरपीचा कन्सेप्ट राबवला जातो. अनवाणी पायाने जंगल भ्रमंती करीत असताना अनेक वनस्पतीच्या फुलांचा सुवास, पानगळ झालेल्या पालापाचोळ्यावरून चालत असताना त्याचा सुगंध, तसेच वेगवेगळ्या मातीचा सुद्धा सुगंध येतो. या सर्व प्रकारच्या सुगंधामुळे आपल्या शरीरातील काही रोग किंवा विकार बरे होतात. ह्यालाच ॲरोमा थेरपी म्हणतात. नॅचरोथेरपीमध्ये मड थेरपी व सन थेरपी केलं जातं. वारुळ्याचे मातीचे चिखल शरीराला लावल्याने कोणत्याही प्रकारचे त्वचेचे विकार होत नाहीत. त्यानंतर मड थेरपीमध्ये आपले शरीर सूर्यकिरणामध्ये जर वाळवला तर व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये मिळतो. त्यालाच सन थेरपी म्हणतात. शहरामध्ये प्रदूषणामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी झालेलं आहे. जंगलामध्ये शुद्ध हवा व भरपूर प्राणवायू असल्यामुळे शरीराचे शुद्धीकरण होतो. त्याचबरोबर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमुळे नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये धाडस, आत्मविश्वास, एकाग्रता व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. लॉकडाऊनमुळे घरीच बसून असल्यामुळे मानसिक ताणतणाव वाढलेला आहे. आता शेवटचं म्हणजे इतर संबंधित घटकावर झालेला परिणाम. किचनसाठी लागणारे सर्व किराणा स्थानिक दुकानदाराकडून तसेच तांदूळ राईस मिलमधून खरेदी केलं जायचं. त्यामुळे सध्या या घटकावर सुद्धा परिणाम झालेला आहे. काही पर्यटक रेल्वे व बसने प्रवास करून आजऱ्यापासून खासगी वाहनाने यायचे. त्यामुळे स्थानिक किंवा बाहेरच्या वाहनधारकांचा व्यवसाय सुद्धा अडचणीत आलेला आहे. असे एकंदरीत या सर्व 5 घटकावर कोविड-19 या साथीच्या रोगाचा परिणाम झालेला आहे. थँक्स. नमस्कार, मी प्राध्यापक विश्वनाथ पाटील, मानसशास्त्र विभाग, डॉक्टर घाळी कॉलेज, गडहिंग्लज. गेल्या 6 महिन्यापासून आपण कोरोना या विषयावरती
खूप काही ऐकलं आहे, खूप काही पाहिलं आहे, खूप काही वाचलं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडताना आपल्याला बघायला मिळालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की कोरोनाचा मानसिक परिणाम म्हणून मानसिक आजारांच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. तर या मानसिक आजारामध्ये का वाढ झाली हे आपण बघूयात. त्याच्यामागची कारणं काय असू शकतात याचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे. मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्यापाठीमागची कारणं म्हणजे लॉकडाऊन आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती. आज मी जिथं कामाला जातो तिथंच मी उद्या किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कामाला जाईन की नाही याच्याविषयी असलेली अनिश्चितता, उत्पन्नामध्ये झालेली घट, आरोग्याविषयीच्या चिंतेमध्ये झालेली वाढ, मी आणि माझ्यावरती अवलंबून असणारे माझे कुटुंबीय त्यांचं जीवन कसं असेल याच्याविषयी निर्माण झालेली चिंता आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मला एकाकी वाटतं किंवा असहाय्यतेची भावना निर्माण झालेली आहे. आणि ही असहाय्यता माझ्या अनिश्चितता आणि असुरक्षिततेमध्ये वाढ करते आणि या दोन्ही गोष्टी आपल्या भीतीच्या भावनेमध्ये वाढ करताना पाहायला मिळतात. आयुष्यात घडून गेलेली एखादी घटना, घडत असलेली घटना किंवा घडणारी घटना, घडू पाहणारी घटना जोपर्यंत ती मी स्वीकारत नाही की ही माझ्यासोबत घडू शकते तोपर्यंत आपण त्या घटनेच्या संभाव्य परिणामांना कमी करू शकत नाही. एकदा का आपण ठरवलं की हे माझ्यासोबत होऊ शकतं तर झालं तर काय हा विचार न करता आपण होऊ नये याच्यासाठी काय करावं हा विचार करू शकतो. आणि तेच आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य सदृढ ठेवण्यासाठी मदत करतं. या ठिकाणी काही उपाय सांगितलेले आहेत मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी. आपण कोरोनाविषयी जे इथून पुढे वाचणार आहोत, जे संदेश पोस्ट ते वाचत असताना त्याच्याविषयी आपल्याला सजगता बाळगायची आहे की ते कुठून येत आहेत, कोण पाठवतं आहे, त्याची विश्वसनीयता काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. दिवसभरात आपल्याला काय काम करायचे आहे याचा आराखडा जर आपण तयार केला तर आपण बराच वेळ कामामध्ये गुंतून राहू शकतो. तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल अशा बातम्या वाचणं, पाहणं टाळणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणं अथवा सकारात्मकता बाळगणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. संसर्ग टाळण्यासाठी आपण हात धुवत आहोत की आपल्या समाधानासाठी हे निश्चित करणं गरजेचं आहे. कारण याच्यातून मानसशास्त्रामध्ये सांगितली गेलेली OCD नावाची विकृती वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. सोशल मीडियापासून दूर राहून मनोरंजनाचे जे कार्यक्रम आपल्याला TV किंवा इतर ठिकाणी पाहायला मिळतील ते पाहणं किंवा त्याचा आनंद घेणं. आणि याही पुढे जाऊन जर आपल्याला अस्वस्थता, मानसिक आरोग्यामध्ये बिघाड जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. मनामध्ये पुढच्या अनिश्चिततेचा विचार आला की त्याबद्दल सजग व्हा. यावर नेहमीप्रमाणे व्यक्त होऊ नका, थांबा आणि दीर्घ श्वास घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या असं मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आहे. आपणास उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभो अशी सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. Hello, I am Amit Kulkarni and my subject is Advantages and Disadvantages of Online Education with COVID pandemic. COVID-19 things all over the world about online learning process and online learning or virtual classes offered over internet. As we know that so many students have internet accessibility and some should be suffered from the internet accessibility problem. So whenever we just go through with the corona pandemic, it is not easy to connect with all of the students with an online dilemma. The vast majority of the institutions though utilizes the learning management system for the administration of online courses, though
for the rural areas, it is not possible easily to connect with the students with an online education system. I think that if we go through with the advantages of online education system, then the main point should become like comfort and lower cost, because there is no any type of rigidity for taking a lectures, and the cost is also too low. The second one is a self-paced learning process. Third one is the flexibility and convenience is so much easy. Fourth one is we can just give the students a variety of the courses as like we think, and as the main important thing, we are saving with the time of journey, because go to the college taking the lectures, again we have come back to our schools and home and all that. So whenever we just go through with that, there is a main advantage is that the time saving of a journey is too. Learning whatever we need is an easy task, but variety of programs also we can give, and these are the main advantages for the students and for the teachers too whenever we just go with the online education systems. When we just go through with the disadvantages of online education system, the first online education system disadvantage is to lack of accreditation. Second one is a limited student feedback, because all the students should not be connected with a online education because they have a problem of internet accessibility, they have a problem of Android mobiles, they have a problem of taking the lectures with a Google streaming or any Zoom streaming. They don't know how to use the softwares. So many students from rural areas cannot possible to buy the mobile and just attend the lectures and all that. So all the students should not be connected with the internet facilities, and because of that their feedback is also too limited. It is not affordable to the poor people. As I said, the cost of the mobile, the lectures timing, the package of internet, as we know last 4 months the internet recharge prices are also to be high, and cause of that it is not affordable to the poor peoples of rural areas or urban areas too. Lack of face-to-face communication is the another drawback or another disadvantage. As we know that whenever we are teaching in a classroom, we can see the expressions of a students whenever we just go with any topic or any subject matter. To look to the students, we can come to know that it is getting to the students or not after watching their facial expressions. But now, when we just go to the online education system, though we are started with a Google platform or Zoom platform, it is not easy to see everyone that are they getting a lectures or they are not getting a lecture and all that. So lack to face of communication is a main problem that we cannot come to know about that every students can getting the things or not. Useful to illiterate people only, because illiterate people cannot take an advantage of that, and minimum subscription are the most advantages we can just go with that. It is to be assumed that like whenever you just go through with the online education system or offline education system, it is better to having an online education system to students, because of the advantages are more than the disadvantages, but it is not implementing easily and very fastly, though it should be taking more than 1 to 2 hours to settle the education system. But I think that Corona pandemic gives us a chance to also teach online, also use the different technological platforms which are not till used by us, but because of Corona pandemic we can come to know that, oh God, this is also good to just take a lectures online, and it is very easy to us only and students too, but we have to get more time for suit with the online education system. That's about the online education system, advantages and disadvantages with reference to Corona pandemic. This video is only submitted for the conference which will be taken by Dr. Ghai College, Gadinglas. Thank you, Dr. Ghai College, Gadinglas. Thank you. Bye-bye. Take care. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विकास शामराव अत्तिगिरे, डॉक्टर घाडी कॉलेज गडिंग्लज या ठिकाणी मी फिजिकल डायरेक्टर म्हणजे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्य करतोय. आज आपल्याला माहिती आहे सगळ्या जगावरती जी परिस्थिती आलेली आहे, कोविड-19 पॅन्डेमिक हा एक असा काळ आहे की या काळामध्ये सृष्टीने म्हणा आपल्याला सर्व मनुष्य सृष्टीला घरामध्ये बसण्याची वेळ आणलेली आहे. कारण का, जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर घरामध्ये बसणे हा एकमेवच पर्याय राहिलेला आहे.
या संसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती. कोणी डॉक्टर असू देत, मोठमोठे संशोधक असू देत, WHO असू देत, यांनी सुद्धा लोकांना आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्याची एक सल्ला दिलेला आहे किंवा वाढवण्यासाठी एक आवाहन केलेलं आहे. म्हणजेच एकंदरीत काय, जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर आणि तरच तुम्ही या रोगावरती मात करू शकता. आज आपण बघतोय की कोणाला बीपी असेल किंवा कोणाचे ऑपरेशन झाले असेल किंवा कोणाला फुफ्फुसाचा आजार असेल, तर अशा व्यक्तींवरती या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो पटकन होतो. आणि ह्या बीपी असेल, शुगर असेल किंवा आणखी कुठले आजार असतील, हे सहजासहजी म्हणजे एका दिवसात होत नाही. त्याला एक बराच कालावधी गेलेला असतो. आणि हा कालावधी आपण कुठे घालवलेला असतो, तर व्यायामाव्यतिरिक्त जी बाकीची कामं असतात त्या सगळ्यांसाठी आपल्याला वेळ असतो, पण व्यायामासाठी वेळ नसतो. आणि हा वेळ आपण वाया घालवल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला लागू होतात. म्हणजे बीपी असेल, शुगर असेल, हायपरटेन्शन असेल किंवा लो बीपी असेल, हे शरीराशी निगडीत जे आजार असतील हे फक्त आणि फक्त व्यायामाच्या अभावामुळं आपल्या शरीरावरती होतात. आणि याचाच परिणाम असा की आपली रोगप्रतिकार शक्ती, आज जो रोग आहे, जो आजार आहे कोविड-19, आपली रोगप्रतिकार शक्ती त्याच्या पुढे कुठेतरी फिकी पडत आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर तुम्ही आजपासूनच व्यायामाला सुरुवात केली पाहिजे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचे व्यायाम मी करायचे. सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती असतात. सगळ्यांच्याकडे आता मोबाईल आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहेत, डिव्हाइसेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही युट्यूबवरती जाऊन प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार बघू शकता. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक भारतीय संस्कृती आहे, आपल्याला एक फार पूर्वीची एक सुदृढ संस्कृती आहे, जिथे की व्यायाम प्रकार म्हणजे देशी व्यायाम ज्याला आपण म्हणतो ते व्यायाम प्रकार केले जायचे. याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता, दंड बैठक असेल करू शकता, किंवा स्विमिंग असेल, सायकलिंग असेल. याच्या व्यतिरिक्त आणखी व्यायाम प्रकार असतील, जिथे दोरी उड्या असतील, हे व्यायाम प्रकार झाले. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शास्त्र लागत नाही. हे व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता किंवा बाहेर करू शकता. याच्या व्यतिरिक्त जे व्यायाम प्रकार आहेत, वेट ट्रेनिंग असेल, एरोबिक्स असेल, झुंबा असेल किंवा आणखी कुठल्या प्रकारचे डान्स प्रकार असतील, हे व्यायाम प्रकार सुद्धा तुम्ही करू शकता. आणि या सगळ्याचा सार म्हणजे यापैकी कुठलाही व्यायाम प्रकार जर तुम्ही केला तर नक्कीच याचा फायदा तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी होईल. आज आपण बघतोय की बाजारामध्ये अनेक प्रकारचे पॅक्ड फूड मिळतात. त्या पॅक्ड फूडच्या हव्यासासाठी किंवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे बाहेरचे खाद्यपदार्थ खातो आणि याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतो. जर तुमचा आहार, तुमचा व्यायाम यांची जर योग्य सांगड जमली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग, संसर्गजन्य रोग जो आहे तो त्याचा तुमच्या शरीरावरती किंवा तुमच्या आरोग्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. जरी झाला तरी त्याच्यावरती तुम्ही मात करून या रोगातून बाहेर पडू शकता. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मिशन फिट इंडिया गेली 4 वर्षापूर्वी एक योजना आखली की ज्याच्यामध्ये तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांनी नियमितपणे कुठल्याही प्रकारचा एक व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणून एक कॅम्पेन राबवलं गेलंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे की तुम्ही एक फिट राहा, सुदृढ राहा, जेणेकरून अशा येणाऱ्या रोगांना आपण बळी पडणार नाही. आपला देश एक सुदृढ देश म्हणून उदयास येईल. आणि याच्यामुळेच आपला समस्त सृष्टीचा किंवा समस्त मनुष्य सृष्टीचा विकास होईल. मित्रांनो, मिशन फिट इंडिया तर्फे तुम्ही नियमितपणे
1 तास का असणार व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर पळता येत नसेल तर तुम्ही चाला, मग चालता येत नसेल तर तुम्ही सायकलिंग करा, सायकलिंग करता येत नसेल तर स्विमिंग करा. पण कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यायाम प्रकार करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त आणि फक्त रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला या आजारातून बाहेर काढू शकते.